सासरे वारल्यानंतर सून आपल्या सासूबरोबर असे काही वागते की ते पाहून सासूच्या डोळ्यात पाणीच येते. आई, तू आमच्या सोबत मुंबईला चल. बाबा होते तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता तू ते गावाला एकटी कशी राहणार? मुलगा कुणाल म्हणाला. तेव्हा मी गोंधळून गेली. हृदयविकाराच्या झटक्याने यांचा अचानक मृत्यू झाल्याने मी खूप प्रयत्न करूनही स्वतःला सावरू शकले नव्हते. 13 दिवसांनी सर्व पाहुणे गेले. मुलगा कुणाल आणि सुनीता हे दोघे इंजिनियर होते. माझ्या मैत्रिणींनी मला मुलगा आणि सुनेसोबत राहायला जाऊ नकोस म्हणून सांगितलं होतं, कारण कमवत्या सुनेला म्हातारी सासू अजिबात आवडणार नाही. तुझ्या जाण्याने त्यांच्या स्वातंत्र्याला बाधा येईल. ती तुला टोमणे मारून मारून तुझं जगणं कठीण करून सोडेल. भाऊंनी पण जिवंत असताना संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर केली होती. अशा परिस्थितीत मुलगा आणि सून येथील घर विकून टाकू शकतात आणि घराचे सर्व पैसे घेऊन एक एक पैशासाठी तुला तळमळायला लावतील. पण मुलगा आणि सुनेसोबत जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. वयाच्या 65व्या वर्षी माझ्या गुडघेदुखीमुळे मला आमचे किराणा दुकान चालवणं पण शक्य नव्हतं. 13 दिवसाच्या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च मुलाने उचलला होता, पण किरकोळ खर्चासाठी मुलासमोर हात पसरणे मला आवडले नाही. आम्ही वाचवलेले थोडे पैसेही माझ्याकडून खर्च झाले. आता परिस्थिती अशी होती की माझ्याकडे 50 रुपये पण नव्हते आणि या सगळ्या विचारात मी कोणालाही काहीच उत्तर देऊ शकले नाही. इतक्यात सुनीता म्हणाली, आई मला सांगा कोणत्या साड्या ठेवायच्या आहेत, मी तुमची बॅग पॅक करते. जेव्हा सुनीता असं म्हणाली तेव्हा मी काहीच बोलू शकले नाही आणि शांतपणे त्यांच्याबरोबर मुंबईला आले. कुणाल आणि सुनीता हे दोघेही माझी खूप काळजी घ्यायचे. आम्ही सर्वजण एकत्र बसून जेवण करायचो. सुनीता माझ्या आवडीनुसार जेवण बनवायची. त्यांची आठवण येऊ नये म्हणून दोघेही मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे. 7 वर्षाचा नातू ओम तर आजी आजी म्हणत माझ्या मागे मागे फिरायचा. मी कोणती वस्तू मागितली तर तो मला लगेच आणून द्यायचा. हे सर्व पाहून माझ्या मनाला खूप शांती मिळायची. मी विचार करू लागली की लोक उगाचच आजकालच्या मुलांना बदनाम करतात की मुलं म्हाताऱ्या आईवडिलांचा आदर करत नाहीत, त्यांची काळजी घेत नाही, विशेषतः सून जर कमवणारी असेल तर. आज सर्वांनी बाहेर फिरायला जायचं ठरवलं. आम्ही सर्वजण मॉलमध्ये गेलो. तिथे फिरता फिरता कुणाल आणि सुनीता एका दुकानात काहीतरी खरेदी करण्यासाठी थांबले व मी आणि ओम थोडंसं पुढे गेलो. आईस्क्रीमचं दुकान दिसताच ओम म्हणाला, आजी मला आईस्क्रीम खायचं आहे. माझ्यावर तर जणू काही वीजच कोसळली, कारण माझ्याकडे तर पैसे नव्हते. इतक्या दिवसात कधी पैशाची गरज भासली नव्हती. आता काय करावं? माझा उदास चेहरा पाहून ओम परत म्हणाला, आजी घे ना ग, प्लीज माफ कर बेटा, मी माझी पर्स घरीच विसरले. मी हे बोलताच ओमने माझ्याकडे जरा विचित्र नजरेने बघितले. त्याला वाटले की आईस्क्रीम घ्यायचं नाही म्हणून मी काहीतरी कारण देत आहे, पण मी तर काय करू शकत होते. मला माझ्या असह्यतेवर रडू येऊ लागलं. मी अशी कशी आजी आहे जी आपल्या नातवाला आईस्क्रीम सुद्धा देऊ शकत नाही. हे गेल्यानंतर पहिल्यांदाच मला इतकं असह्य वाटलं होतं. आम्ही बाहेरच जेवण केलं. सुनीताने माझ्या आवडीची काजू मसाल्याची भाजी ऑर्डर केली होती, पण मला त्याची काही चव लागत नव्हती. घरी आल्यानंतर सर्वांनी थोडा वेळ टीव्ही पाहिला. कुणाल झोपायला गेला. ओमला काय हवं नको ते पाहण्यासाठी सुनीता त्याच्या खोलीत गेली. मी पण माझ्या खोलीत झोपायला जायला निघाली. इतक्यात मला ओमचा आवाज ऐकू आला, मम्मी आजी खूप कंजूस आहे, तू असं का बोलत आहेस? हो मम्मी, आज मॉलमध्ये फिरत असताना मी आजीला आईस्क्रीम मागितले तर ती म्हणाली माझी पर्स घरी विसरली आहे. हे बरं आहे ना ग मम्मी? बाहेर जाताना पर्स सोबत घेतली नाही तर काहीच खर्च होणार नाही. कंजूस आजी. ओम हे काय बोलत आहेस? आजीविषयी असं बोलताना तू जरा पण विचार नाही केलास ना? तुझी आजी या क्षणी किती दुःखी आहे हे तुला समजू शकते का? आजीला काय दुःख आहे? बाळा, आतापर्यंत आजी आणि आजोबा सोबत गावाला राहत होते. आता अचानक आजोबा आपल्या सर्वांना सोडून कायमचे निघून गेले. ज्या व्यक्तीसोबत आपण 24 तास राहतो, एकत्र उठतो बसतो, एकत्र जेवण करतो, आपलं सुखदुःख वाटून घेतो, तीच व्यक्ती जेव्हा अचानक आपल्याला सोडून दूर जाते तेव्हा किती त्रास होतो हे तू आता नाही समजू शकणार. विचार कर, अचानक तुझे मम्मी पप्पा तुझ्यापासून दूर गेले, इतके दूर गेले की ते कधीच परत येणार नाहीत, तर तुला दुःख वाटणार नाही का? नाही मम्मी, मी तुमच्या दोघांशिवाय नाही राहू शकत. बाळा, मग विचार कर, आजोबांशिवाय आजी कशी राहत असेल? अशा परिस्थितीत जर ती आपली पर्स घरी विसरली तर तू तिला कंजूस म्हटले. तिचे तुझ्यावरचे प्रेम तुला दिसले नाही? जेव्हा पण तुला शाळेतून यायला 5-10 मिनिटे जरी उशीर होतो
तेव्हा ती बाल्कनीत उभे राहून तुझी वाट पाहत असते. त्या दिवशी त्यांचे इतके गुडघे दुखत असतानाही तू म्हणालास म्हणून त्यांनी तुझ्या आवडीची मटर पनीरची भाजी बनवली. म्हणून बाळा, कोणाविषयी काही पण मत बनवण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार कर. हा संवाद ऐकून मला माझ्या सुनेचा खूप अभिमान वाटला. तिच्या जागेवर मी असते तर कदाचित मी माझ्या मुलाला इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकले नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाल ऑफिसला गेला आणि ओम शाळेत. सुनीता ऑफिसला जाता जाता माझ्या हातामध्ये काही पैसे द्यायला लागली. हे काय आहे बाळा? मला पैशाचा काय उपयोग? आई, माणसाला कधी पैशाची गरज पडेल सांगता येत नाही. तुम्ही मंदिरात जाता, कधी दानपेटीत टाका. कधी ओमने एखाद्या वस्तूसाठी हट्ट केला तर त्याला ती वस्तू घेऊन द्या. पण बाळा, आई, जर हे पैसे कुणालने तुम्हाला दिले असते तर तुम्ही नाकारले असते का? नाही ना. तुमची सून पण कमवते, तर मग तुम्ही तुमच्या सुनेकडून पैसे का घेऊ शकत नाही? सुनीताचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी चुकीची ठरली. जे माझ्या मुलालाही समजू शकले नव्हते ते माझ्या सुनेला समजले होते. माझ्या सुनेसारखी सून सगळ्यांना मिळावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली. लोक विनाकारणच काही कमवत्या सुनांचा दुर्व्यवहार पाहून सर्व कमवत्या सुनांना दोष देतात की त्या खूप गर्विष्ठ स्वभावाच्या असतात, सासू सासरे त्यांना अजिबात आवडत नाहीत वगैरे वगैरे. सुनीतासारख्या काही सुना समजूतदार, विचारी आणि मोठ्यांचा आदर करणाऱ्याही असतात. आज सुनीतानं कमवत्या सुनांविषयी माझ्या डोळ्यावर असलेला पडदा हटवला होता. जर तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.